हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅन्स किचन. फ्रेंड्स, मुलांना लवकरच मे महिन्याची सुट्टी लागणार आहे आणि बऱ्याच घरांमध्ये लहान मुलांचा धुमाकूळ असणार आहे. दिवसभर मुलं खेळतात आणि मग काय होतं की ना छोटी छोटी भूक लागत राहते दिवसभरात. सो आपल्याला काहीतरी कोरडा खाऊ म्हणा किंवा छोटासा काहीतरी पटकीने होणारी रेसिपी करायला लागते. तर तुम्हाला मदत व्हावी म्हणूनच आज न झटपट होणारी एक रेसिपी दाखवणार आहे. इव्हिनिंग स्नॅक्सची स्पेशल आहे. तर ती आहे चिली गार्लिक मॅगी. चिली गार्लिक मॅगीसाठी ना आपण इथे वेज आटा नूडलची मॅगी घेतलेली आहे. ह्याच्यातले आपल्याला 2 स्लॅब्स लागणार आहेत. मॅगीचे आपण असे ना 2 स्लॅब्स घेतलेले आहेत आणि ह्याचा मसाला सुद्धा आपण याने यूज करणार आहोत. आता आपल्याला ना एक मिक्सचर लागणार आहे गार्लिकचं म्हणजे लसणाचं. त्यातनं एक 8-10 पाकळ्या लसणाच्या घालून घेऊया आणि छानपैकी ते बारीक कुटून घेऊयात. फारही बारीक नाही, जरासं जाडसर ठेवायचं. आता लसूण ठेचून झालेला आहे. त्यात ना अर्धा चमचा चवीचं जे लाल तिखट असतं, लाल मिरची पावडर, ती टाकून घेऊया. 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि अगदी थोडंसं पाणी घालून घेऊया. आता हे मिक्सरनं सगळं मिक्स करून घेऊया. हे अशा प्रकारची ना पेस्ट तयार झालेली आहे. मॅगीसाठी ना मी 3 भाज्या घेतलेल्या आहेत. कांदा, ढोबळी मिरची आणि गाजर मस्तपैकी ना बारीक चिरलेले, म्हणजे काय होतं की शिजायला वेळ लागत नाही. तुम्हाला जे आवडेल त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता. आपल्याला मॅगी आधी शिजवून घ्यायची आहे प्लेनवाली. तर त्यासाठी मी एका पातेल्यात ना पाणी मस्त उकळून घेतलंय. आता हे 2 स्लॅब्स जे आहेत हे टाकून घेऊ आणि गॅस मीडियम करून मस्तपैकी ना शिजवून घेऊयात. 2 ते 3 मिनिटं ना मस्तपैकी उकळून झालेलं आहे आणि आता आपण चेक करूयात की शिजलंय का. हो, आपली मॅगी जी आहे छान शिजली. आता काय करायचं, ही मॅगी आहे ना चाळणीत काढून घ्यायची आणि पूर्ण ह्याचं पाणी काढून घेऊया. आता मॅगी करण्यासाठी ना आपण एका पॅनमध्ये थोडं तेल घातलंय. 1 चमचा बटर पण घालून घेऊया. बटर मस्त मेल्ट होत आहे. आता त्यात ना सुक्या मिरच्या टाकून घेतल्या. इथे मी 3 टाकलेल्या आहेत आणि 1-2 मिनिटं ना छान फ्राय करून घेऊया. मिरच्या फ्राय झाल्या की आपण जे व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या चिरून घेतल्या होत्या त्या सगळ्या एकत्र टाकून घ्यायच्या. आता ना मी गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियमच ठेवली आहे आणि त्यावरच आपण ना 2 ते 3 मिनिटं भाज्या परतून घेऊयात. आणि या अगदी पूर्ण शिजवायच्या नाही आहेत. 70-80% शिजल्या ना तरीही चालतात. 70% ना भाज्या शिजवून झालेल्या आहेत. आता आपण ही जी पेस्ट केली होती ना ती याच्यात घालून घेऊया. आता त्यात ना हे मसाला जो असतो ना मॅगी बरोबर आलेला तो आहे ना त्यात सॅशे टाकून घेऊया. त्यात ना अगदी थोडंसं पाणी घालून घेऊया. आता पाणी याच्यात का घालायचं माहितीये का, की मसाले आणि ह्या ज्या भाज्या आहेत त्या छानपैकी मिळून येतात यासाठी. आणि त्यात आता अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं. जरी आहे ना मॅगीच्या मसाल्यामध्ये मीठ असेल ना तरी सुद्धा ना आपण भाज्या वगैरे टाकलेल्या आहेत ना यासाठी थोडंसं मीठ घालून घ्यायचं. आता आपण ही जी चाळणीवर काढून घेतलेली शिजलेली मॅगी जी आहे ती याच्यात सगळी टाकून घेऊया. आता ही मॅगी सगळी मस्तपैकी याला मिक्स करून घेऊया. मॅगी पूर्ण आपण याला मिक्स करून घेतली आहे आणि तुम्ही कलर बघू शकता, इतका सुंदर कलर आलेला आहे. अशा पद्धतीने आपली चिली गार्लिक मॅगी तयार आहे. आपण ती आता सर्व करूया. फ्रेंड्स, झटपट होणारी अशी मस्तपैकी झणझणीत एकदम स्पायसी अशी चिली गार्लिक मॅगी तयार आहे आणि आपण ती सर्व करून घेतली आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आहे ना मस्त झटपट होणारी आहे आणि मला माहिती आहे की नक्कीच आपला व्हिडिओ बघून तुम्हाला खावीशी वाटणार. सो करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.